पाहूया कशा प्रकारे इथे खेळ केला जाईल दोन्ही संघाच्या माध्यमातून. गेम इज ऑन. पहिलाच बॉल निकेशचा मंगेशसाठी. स्ट्राइक आउट बॅट्समन मंगेश. पाहूया कशा प्रकारे फेस करेल. पहिलाच बॉल. शॉर्ट बॉल. इथे माझा टप्पा पडण्यात थोडा खाली राहिला. बॉटम हँडचा वापर चांगल्या पद्धतीने केला आणि सरळ बॅटने प्रहार केला मंगेशने. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने अकाउंट ओपन होतोय. संघाचा श्री गणेशा होतोय 2 या धावेने आणि संघाच्या धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात 2 धावा. 38 सर्कलच्या आतमध्ये चांगली सजावट इथे पाहायला भेटते फिल्डिंगची आणि इथे पाहावं लागेल सुरेख फिल्डिंग तिथे पाहायला भेटली आणि निश्चित आपल्या संघासाठी चांगला अशी फिल्डिंग करून पाहावं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावचा मानस इथे केला होता पण निश्चितच प्रयत्नांना अपयश आलं आणि एक धाव इथे कंप्लीट केली. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 2 चेंडू मध्ये तब्बल 3 धावा कुठल्या गेल्या बॅटिंग करणाऱ्या टीमने, धानोली टीमने. उजव्या हाताचा गोलंदाज निकेश ओव्हर द विकेट साठी सज्ज असेल. राईट आर्म राऊंड द विकेट. तिसरा बॉल क्रमांक 1 चा षटक मार्गस्थ. तिसरा बॉल अतिशय चांगला सुंदर गती. इथे पाहूया बॅटला ब्रश होऊन चेंडू निघून जाईल. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा नशिबाचा चौकार. सन्माननीय अतुलजी धारोने त्यांनी या पिण्याच्या पाण्याची सोय ज्यांनी केली, अतुलजी धारोडे सर, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. प्लीज सर या. चांगली अशी सेवा त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला भेटली. या स्पर्धेच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतो. स्पर्धेचे आयोजक शिवाजी भाऊ सासे यांच्या वतीने तुमचं सहर्ष स्वागत आहे. या सर, या व्यासपीठावर या व्यासपीठावरची शोभा वाढवा आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्या या स्पर्धेवर कायम राहू दे अशी मी तुम्हाला विनंती करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. एक कंप्लीट फेकी थोडी खराब झाली आणि निश्चित एक धाव तिथे कंप्लीट केली एका धावेच्या मदतीने. धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात 8 या आकड्यावर. 8 धावा धावपलकर आहेत. पहिला बॉल 2 धावा खर्च केला. त्यानंतर एक धाव. त्यानंतर एक चौकार बॅट मधून पाहायला भेटला. त्यानंतर एक धाव. अशा रीतीने 8 धावा धावपलकर लागल्यात बॅटिंग करणाऱ्या धानोली संघाच्या. पाहूया मंगेशसाठी बॉल अतिशय चांगल्या प्रकारे इथे फेस केला होता. त्याचा चांगला वापर केला आणि सरळ बॅटने प्रहार करायचा होता. पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट केल्या. वाईडिस लोंगॉनला क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं पाहायला भेटलं. फेकी सुद्धा चांगली पाहायला भेटली. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये व्यवस्थित चेंडू कलेक्ट केला गोलंदाज निकेशने आणि निश्चित 2 धावा इथे कंप्लीट केल्या बॅटिंग करणाऱ्या धानोली संघाच्या. 2 धावेच्या मदतीने धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात त्या 10 या आकड्यावर. इथे शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. पाहता पाहता एक धाव कंप्लीट केली. शॉर्ट डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू कव्हर करतोय आणि धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात 11 या आकड्यावर. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला पाहता पाहता आणि एका ओव्हर मध्ये धावा फक्त खर्च केल्या तो निकेश या गोलंदाजाने. 11 या आकड्यावर धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या धानोली संघाच्या. सातत्याने चांगला खेळ धानोली संघाचा पाहायला भेटतो आणि आज मात्र या करंज स्पोर्ट चषक 2022 मध्ये ते दाखल झाले आणि कशा प्रकारे खेळ त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला भेटेल हे सुद्धा पाहायचे. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये धावा धावपलकर लागल्यात ते मात्र 11. येणारे अजून 4 ओव्हर असतील. या 4 ओव्हर मध्ये कुठपर्यंत धावा जमू शकतात हे सुद्धा पाहावं लागेल आणि चांगल्या प्रकारचा खेळ बॅटिंग अटॅक सुरेख आहे धानोली संघाचा. तशा प्रकारचा बॉलिंग अटॅक सुद्धा चांगला आहे. पिंपलगाव संघाने आतापर्यंत तरी मोठे फटके खेळू दिले नाही. अजूनही कोणता षटकार इथे मंगेश आणि साईच्या बॅट मध्ये इथे पाहायला भेटला नाहीये. एक चौकार फक्त पाहायला भेटला आणि त्यानंतर 2-2 धावा काढून अशा टीमच्या टोटल मध्ये 11 धावा जमवण्यामध्ये यशस्वी झाले 2 फलंदाज ते मात्र धानोली संघाचे.
पाहूया आता सध्या घडीला आपल्या नावाची छाप सोडत असताना सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये मंगेश नावाचा फलंदाज मैदानामध्ये आहे, क्रीजवर आहे, उपस्थित आहे आणि स्ट्राइक एंडवर सुद्धा आहे. मग पाहावं लागेल गोलंदाज निलेश क्रमांक 2चं षटक घेऊन आले. निलेश कशा प्रकारे कामगिरी त्याच्या माध्यमातून इथे पाहायला भेटेल. चांगली सजावट 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला भेटते. ते मात्र पिंपळगाव संघाची शॉर्ट बॉल इथे पाहूया, उडवला बॉल चेंडून आणि काय घडले मैदानामध्ये पाहावं लागेल. पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट केल्या आणि तिसऱ्या धावाचा मानस असेल आणि 2 धावा समाधान मानावा लागले. ऑफिशियल पंच आम्हाला निर्णय कळवायचे प्लीज सर. 2 धावा 2 रन्स. ओके सर. धावपलकर धावा जाऊन पोहोचल्या 13 या आकड्यावर. या सामन्यासाठी पंच असतील एक अनुभवी पंच स्ट्राइक एंडवर उभे आहेत, ते म्हणजे महेंद्र वर्मा सर. सातत्याने चांगल्या निर्णय त्यांचा आमच्यापर्यंत पोहोचत असतो आणि त्याचा स्ट्राइक एंडवर पंच आहेत संजयजी दुर्गे सर. हे 2 पंच आपल्या इथे लाभले, त्यांचा सुद्धा शब्द सुमनाने आभार व्यक्त करतो. टीमच्या टोटल मध्ये एकदा एक्स्ट्रा ऍड होते. धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात 14 या आकड्यावर. इथे पाहूया टप्पा पडला, त्यानंतर थोडी उसली घेतली चेंडूनी आणि निश्चितच हा बॉल इथे डॉट बॉलची इथे समाप्ती केली निलेश नावाच्या गोलंदाजाने. चांगल्या प्रकारे इथे गोलंदाजी करतो. सध्याच्या घडीला विचार केला तर मजबूत स्थिती आहे ती मात्र पिंपळगाव संघाची, कारण धानोली सारखा संघ आपल्या समोर खेळतोय आणि त्याला कोणते मोठे फटके खेळू देत नाहीये. दुसरा ओव्हरचा खेळ इथे मैदानामध्ये सुरू आहे, अजूनही कोणता मोठा फटका खेळू दिला नाहीये. मंगेश नावाचा फलंदाज नॉन स्ट्राइक एंडवर आहे आणि साई आता स्ट्राइक एंडवर आहे. पाहावं लागेल साईच्या बॅट मधून एक इथे पाहूया मोठा फटका खेळायच्या नादात फटका थोडा फसलाही. एक धाव तिथे कंप्लीट केली, चांगला तिथे चेंडू कलेक्ट केला आणि निश्चित 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात 16 या आकड्यावर. 16 धावा धावपलकर आहेत. या ओव्हर मध्ये 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 9 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 9 चेंडू मध्ये धावा लागल्यात 16 या आकड्यावर. इथे सदर दडपण घेतलंय तो मात्र धानोली संघाने. अजूनही कोणते मोठे फटके खेळू देत नाहीये. बॅटिंग अटॅक मात्र सुरू आहे पण मोठा फटका येत नाहीये. यावेळी टप्पा पडला, थोडा खाली राहिला चेंडू आणि निश्चित हा बॉल येते डॉट. ही अजून एक डॉट बॉलची समाप्ती होते आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना गोलंदाज निलेश नावाचा आणि बॉलिंग अटॅक चांगल्या प्रकारे जे मात्र पिंपळगाव संघाचा. सध्याच्या घडीला विचार केला तर 16 धावा 10 चेंडूचा खेळ झाला. 10 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 16 धावा जमवण्यामध्ये यशस्वी झाला. अजूनही कोणती विकेट इथे गमावली नाहीये. यावेळेस इथे पाहूया शॉर्ट बॉलचा इथे फायदा केला, चेंडू निघून गेला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करून येतोय हा षटकार. ज्या फटक्यांसाठी जो जाणला जातो मंगेश, त्याने मात्र आपल्या पुन्हा एकदा सिद्ध केलंय. मोठा फटका त्याच्या बॅट मधून आला, एक षटकार पाहायला भेटला. शॉर्ट बॉल होता, मेजवानी होती, मेजवानीचा आस्वाद जो मात्र मंगेशने घेतला आणि धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात 22 लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही कोणती विकेट इथे गमावली नाहीये बॅटिंग करणाऱ्या धानोली संघाने. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बॅकफुटवर जाऊन हुक केलाय, चेंडू निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला कापत चेंडू होतोय फरार. सीमा रेषेपार येतोय हा चौकार.
थँक्यू. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडू मध्ये 26 धावा धावपलकर लागल्यात. मंगेच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार त्याच्या माध्यमातून इथे पाहायला भेटला. सातत्याने चांगली कामगिरी धानिवली संघासाठी करतो आणि सिंहाचा वाटा म्हणजे सलामीला येतो आणि त्या ज्या प्रकारे सलामीला आलाय त्या प्रकारची कामगिरी मंगेशच्या माध्यमातून इथे पाहायला भेटली. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये तब्बल 26 धावा धावपलकर लागल्या गेल्या बॅटिंग करणाऱ्या धानिवली संघाची. मंगेशने चांगला मुळाचा वाटा दिला आपल्या संघाला. मागच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले आणि धावपलकर धावा जाऊन पोहोचला 26 या आकड्यावर. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. क्रमांक 3 चं षटक मार्गस्थ आहे आणि क्रमांक 3 चं षटक राकेश एक युवा खेळाडू. कमी वर्षामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय. पाहूया राकेश याच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी याच्या गोलंदाजी मधून पाहायला भेटेल. राकेशचा पहिला बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस इथे टॉप एज लागलाय. पाहूया काय घडलंय मैदानामध्ये. विकेट पतन धक्का लागतो बॅटिंग करणाऱ्या धानिवली टीमला पहिला. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या धानिवली टीमला साईच्या रूपाने इथे पाहायला भेटला. साईला मात्र डगआउट मध्ये पाठवायचं काम जे मात्र गोलंदाज राकेशने केलं आणि निश्चितच पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रो मिळवून दिला आपल्या संघाला. तो मात्र राकेश नावाच्या गोलंदाजाने. खूप कमी वर्षाचा खेळाडू आणि चांगल्या कमी वर्षामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते आणि कमी वर्षामध्ये टेनिस क्रिकेट खेळण्याचं स्वप्न त्याचं मात्र पूर्ण झालं आणि इथे मात्र साईला बाद करण्यामध्ये यशस्वीरित्या पार पाडली कामगिरी जी मात्र गोलंदाज राकेशचा पुढचा बॉल इथे शॉर्ट बॉल ऑफस्टंपच्या बाहेर. ऑफिशियल पंच महेंद्र वर्मा सर यांच्या माध्यमातून वाईटचा एक इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. टीमच्या टोटल मध्ये एकदा एक्स्ट्रा ऍड होते. धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात 27 लॉस ऑफ 1 विकेट. न्यू बॅट्समन दाखल झालाय मैदानामध्ये. प्रवीणने मोठा फटका खेळलाय. पाहूया चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जाईल काऊ कॉर्नरला भेदत चिरत कापत सीमारेषेपार षटकार. सन्माननीय शिवाजी भाऊ सासे सर जर कुठे असे कॉमेडी बॉक्स मध्ये संपर्क साधा. या स्पर्धेचे आयोजक प्लीज सर. ओके थँक्यू सो मच. क्रमांक 3 चा षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये आणि 33 धावा धावपलकर लागल्यात. सध्याच्या घडीला विचार केला तर चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करणारी धानिवली टीम. प्रवीणने आले राकेशचं स्वागत केलं. एक षटकार प्रवीणच्या बॅट मधून पाहायला भेटला. सातत्याने चांगली कामगिरी प्रवीणच्या माध्यमातून पाहायला भेटते आणि आज सुद्धा आपल्या धानिवली गावासाठी चांगला असा एक मोलाचा सहकार्य आणि मोलाचा वाटा त्याच्या बॅट मधून पाहायला भेटतो. सातत्याने आज सुद्धा पहिल्या बॉलवर एक धमाका पाहायला भेटला प्रवीणच्या माध्यमातून. पाहावं लागेल येणारे काही चेंडू असतील या राकेशचं कशा प्रकारे फेस करेल राकेश नावाचा गोलंदाज.
उजव्या हाताने कमी वयामध्ये आज मात्र टेनिस क्रिकेट मध्ये दाखल झालाय. यावेळेला शॉर्ट बॉल, अजून एक संधी होती, संधीचं झालं सोनं. मिस फील्ड झाली, चेंडू निघून गेलं. डीप बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईन ला क्लिअर होऊन षटकार. राकेश पुन्हा एकदा सज्ज होते. पाहूया यावेळेस बॅटला थोडा ब्रश झाला, बॉडी लँग्वेजवर बेदम मारा केला राकेशने. कारण मागच्या 2 चेंडू 2 षटकार जो मात्र प्रवीणच्या बॅट मधून पाहायला भेटलं. आणि निश्चितच आज मला धानोरी गावामध्ये का मानलं जातं याचं उदाहरण जे मात्र दिलं प्रवीण नावाच्या फलंदाजाने. आणि धावसंख्या आहे ती 40 या आकड्यावर मजबूत स्थितीमध्ये आणि थोडं संकट टाकलंय, दडपण निर्माण केलंय बॅटिंग करणाऱ्या धानोली संघाने. पिंपळगाव संघापुढे यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साइडला केलाय, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स, सीमा रेषेपार, चौकार. हॅलो 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 सन्माननीय स्वप्नीलजी माळवे जर कुठे असेल कॉमेडी बॉक्स मध्ये संपर्क साधा प्लीज सर. स्वप्नीलजी माळवे सर कुठे असेल. ओके, थँक्यू सो मच. हॅलो 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 एकदा कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावपळकर धावा जाऊन पोहोचल्यात. 46 लॉस ऑफ 1 विकेट, 1 विकेट गमावली. उजव्या हाताचा गोलंदाज इथे पाहूया, उडवला डळ सर बॅटने प्रहार केला, चेंडू निघून जाईल. लोंग ला क्लिअर करून सीमा रेषे पार, षटकार.
धावसंख्या जाऊन पोहोचले 52 या आकड्यावर. सध्याच्या घडीला विचार केला तर एक संकटाच्या छायेत उभी असणारी गोलंदाजी करणारी टीम, एक प्रवीण नावाचा एक वादळ या मैदानामध्ये आला आणि निश्चितच बॅटिंग अटॅक असं काही सुरू केलंय की आता मात्र दडपण दबाव सर्व काही या गोलंदाजी करणाऱ्या टीमवर इथे टाकलंय. प्रवीण नावाचा फलंदाज आतापर्यंत मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये पाहायला भेटले आणि निश्चितच पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी अजूनही प्रवीणच्या माध्यमातून इथे पाहायला भेटेल, यात काही शंका नाहीये. उजव्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर इथे पाहावं लागेल. फुलटॉस बॉल, संधीचं झालं सोनं. चेंडू निघून गेलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करून चेंडू होईल फरार. सीमा रेषेपार षटकार. हॅलो हॅलो हॅलो. 58 धावा धावपलकर लागल्यात. उजव्या हाताचा गोलंदाज फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा संधी होती. मेजवानीचा घेतला आस्वाद. प्रवीणच्या बॅट मधून आलेला सलगचा दुसरा धमाका षटकार. लगातार 3 षटकार, बॅक टू बॅक सलगचे 3 षटकार प्रवीणच्या बॅट मधून इथे पाहायला भेटले आणि निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचले 64 या आकड्यावर. 64 धावा धावपलकर लागल्यात. प्रवीणच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी, बॅटिंग अटॅक चांगल्या पद्धतीचा पाहायला भेटला. सातत्याने पाहायला भेटतंय या मैदानामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची इथे सुरुवात केली प्रवीण नावाच्या फलंदाजाने. पाहूया प्रवीणसाठी बॉल असेल. गोलंदाजी मार्क निकेश सज्ज असेल. पाहूया पुन्हा एकदा सरळ बॅटने प्रहार केला. चेंडू निघून जाईल लॉंगॉनला क्लिअर करून सीमारेषे पार येतोय हा आणखीन एक सलगचा चौथा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 70 या आकड्यावर. प्रवीणच्या बॅट मधून आतापर्यंत 6 षटकार पाहायला भेटले. बॅटिंग अटॅक सुरू आहे प्रवीणचं आणि निश्चितच आता मात्र संकटाच्या छायेत उभी असणारी गोलंदाजी करणारी टीम प्रवीण नावाच्या वादळाला इथे शांत करावा लागेल आणि त्याला मात्र इथे आउट करून इथे आपल्या बॉलिंग मध्ये कमबॅक करावं लागेल. ते मात्र अशा प्रकारची चर्चा इथे केली आहे. पाहावं लागेल इथे प्रत्येक गोलंदाजाने आज मात्र या कर्णधाराच्या विश्वासाला इथे सात्यतात आणलं नाहीये. मग पाहावं लागेल पिंपळगाव संघाचा अजूनही गोलंदाज कशा प्रकारे पुढचा गोलंदाज कामगिरी करेल आणि या संघाला कुठेतरी रोखण्यामध्ये यशस्वी होईल हे सुद्धा पाहावं लागेल. यदनेश नावाचा गोलंदाज क्रमांक 5 षटक घेऊन आलाय आणि पाहावं लागेल राकेशो बॅटिंग अटॅक जो मात्र केला. प्रवीण नावाच्या फलंदाजाने आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 6 षटकार पाहायला भेटले आणि निश्चितच सध्याच्या घडीला मजबूत स्थितीमध्ये बॅटिंग करणारी टीम दानोली संघ एक डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण केलंय आणि निश्चितच आपल्या संघाला मोलाचं एक पारी जी मात्र खेळलाय. 6 षटकार त्याच्या माध्यमातून प्रवीणच्या बॅट मधून आले आणि निश्चित पाहावं लागेल अजूनही क्रमांक 5 षटक मार्गस्थ आहे. उजव्या हाताचा गोलंदाज यज्ञेशचा बॉल, पहिलाच बॉल इथे काय घडलं पाहावं लागेल. लाईन लेन थोडी खराब, धोका दिला जेव्हा बॉल सरळ बॅटने चालला होता तेव्हा मात्र टप्पा पडला, त्यानंतर थोडा टर्न झाला आणि निश्चितच हा चेंडू येते वाईट. टीमच्या टोटल मध्ये एकदा धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात 71 या आकड्यावर. यावेळेला पुन्हा एकदा उडवला बॉल, फिल्डर उपस्थित, चुकी झाली होती, चुकीला सुधरवली, टिपला जाईल, संपला फलंदाजाचा खेळ.
चांगल्या प्रकारचा झेल तिथे कलेक्ट केला प्रवीण नावाच्या क्षेत्ररक्षकाने. आणि निश्चितच आता ब्रेक तो लावून त्याचं काम जेव्हा मात्र यजनेश करतोय. पहिलाच बॉलर विकेट मिळवली, त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. इथे टप्पा पडला, थोडी उचली घेतली चेंडूने आणि चेंडू मात्र समजला नाहीये. चेंडू जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा बॉल येते डॉट. सलगचे 2 चेंडू चांगल्या प्रकारे फेस केले गोलंदाज यज्ञनेशने आणि निश्चितच आपल्या संघाला इथे ब्रेक थ्रू लावून देण्याचं काम जो सध्याच्या घडीला करतोय. इथे पाहावं लागेल पुन्हा एकदा त्याच प्रकार, तीच दिशा, तीच लाईन, तोच टप्पा आणि निश्चित हा बॉल अजून एक डॉट. प्रवीणला अजूनही कोणते मोठे फटके खेळू देत नाहीये. मागच्या ओव्हर मध्ये चांगले फटके त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले, पण यज्ञेशने इथे मात्र रोखून ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या जो माझ्या प्रवीणला. यज्ञेशचे 3 बॉल इथे कंप्लीट झाले. 3 बॉलवर एक विकेट आपल्या अकाउंट मध्ये कॅरी केली. 2 चेंडू डॉट टाकण्यामध्ये यशस्वी झाला. इथे पाहावं लागेल टप्पा पडला, थोडा खाली राहिला. निश्चित हा बॉल इथे समजला नाहीये आणि पाहूया काय घडते. एक धाव यशस्वीरित्या इथे पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात ते 72 या आकड्यावर. गुड बॉलिंग. सध्या घडीला विचार केला, पहिल्या 4 ओव्हरचा इथे खेळ पाहिला तर 70 धावा धावपलकर होत्या. त्यानंतर यज्ञेश नावाचा गोलंदाज आला पिंपळगाव संघाकडून आणि आतापर्यंत 4 चेंडू फेस केले. 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली. अनेक वाईट अशा 2 धावा खर्च केल्या. पाहूया यज्ञेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. इथे हुकचा फटका मारायचा होता, पाहूया टॉप एज आणि विकेट. सुरेख काय घडलंय मैदानामध्ये, पंच इशारा कळवा. विकेट. अतिशय चांगला देखना झेल तिथे पकडला आणि विकेटचं पतन. यज्ञेश नावाचा गोलंदाज थोडा उशिरा आला पण चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय यज्ञेश नावाचा गोलंदाज. आणि धावपलकावर धावा आहेत त्या 72 या आकड्यावर सध्याच्या घडीला. पहिल्या 4 ओव्हरचा विचार केला त्यानंतर वाटलं होतं 90+ ह्या धावा यशस्वीरित्या पार होतील, पण त्यानंतर यज्ञेश नावाचा गोलंदाज आला आणि त्याने प्रवीणला इथे मात्र थांबून ठेवलंय. प्रवीणच्या बॅट मधून यज्ञेश कोणताही बॅटिंग अटॅक सुरू पाहायला भेटला नाहीये. यज्ञेश शेवटचा बॉल असेल यज्ञेशचा, कशा प्रकारे फेस करेल. इथे शॉर्ट बॉल, टप्पा पडला, थोडी लाईन चांगली, लेन चांगली आणि निश्चितच चेंडू जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. 5 ओव्हरचा पाहता पाहता खेळ समाप्त झाला. 5 ओव्हर मध्ये धावपलकर लागल्यात ते मात्र 73 धावांचा एक टार्गेट असेल पिंपळगाव संघापुढे. कशा प्रकारे फेस करतील ते मात्र येणारे 5 ओव्हर सांगतील.
हॅलो 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 धानेरी विपक्ष पिंपळगाव सन्माननीय विजयजी मोरे जर कुठे असेल तर आपण कॉमेडी बॉक्स मध्ये संपर्क करायचे प्लीज सर. योगेशजी घरत आपली वाट पाहतात. धानेरी विपक्ष पिंपळगाव असा इथे सामना सुरू आहे. दिवस क्रमांक पहिल्या दिवसामध्ये दुसरी लढत इथे सुरू आहे आणि निश्चितच धानोली संघाने पहिल्यांदा बॅटिंग करून 72 धावा जमवण्यामध्ये यशस्वी झाला. प्रवीणच्या बॅट मधून चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला भेटली. आता मात्र 30 चेंडू मध्ये 73 धावांचं आव्हान जो मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमवर सध्याच्या घडीला ठेवण्यात आलं आहे. पण 30 चेंडू मध्ये 73 धावा थोडं अवघड आहे पण इथे सोबत करावं लागेल. कशा प्रकारची पिंपळगाव संघाकडून बॅटिंग पाहायला भेटेल हे सुद्धा पाहावं लागेल. चांगल्या प्रकारचा खेळ आणि चांगल्या प्रकारची बॉलिंग अटॅक जो मात्र धानोली संघाकडे आहे आणि चांगल्या पद्धतीने ते मात्र मुरबाड तालुक्यामध्ये सातत्याने चांगल्या प्रकारची खेळी जे करत असतात. चला सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल व्हायचे. पिंपळगाव संघाचे विनंती आहे स्पीडअप करा मित्रांनो, आधीच खूप उशीर झालाय. यानंतर कोणताही उशीर नको अशी तुम्हाला दोन्ही संघांना आणि इथे आलेल्या सर्व संघांना विनंती असेल. सन्माननीय कैलासजी सासे सर या कुडोली गावचे व्यक्तिमत्व जर कुठे असेल कॉमेडी बॉक्स मध्ये व्यासपीठावर येऊन तुम्ही स्थानपन्न व्हायचे अशी आयोजक कमिटी कडून तुम्हाला सूचना येते. सर प्लीज या, स्वागत आहे या मंचावर आणि या मंचाची शोभा वाढवायची. कैलासजी सासे सर कुठे असेल कॉमेडी बॉक्स मध्ये या प्लीज सर, विनंती आहे तुम्हाला. आयोजक कमिटीकडे या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवाजी भाऊ सासे सर यांच्या वतीने तुम्हाला विनंती आली तुम्ही येऊन स्थानपन्न व्हायचे प्लीज. 30 चेंडू 73 धावांचं टार्गेट असेल कशा प्रकारे फेस करेल आणि कशा प्रकारे चेस करेल हे सुद्धा पाहावं लागेल. बॉलिंग अटॅक चांगल्या पद्धतीचा वारंवार पाहायला भेटतो. पहिलाच बॉल इथे थोडासा टप्पा पडला, थोडी उसळी घेतली आणि निश्चितच हा चेंडू जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. सर्व मान्यवरांना सूचना असेल जर आमच्या कोणी नजरेत कोणी येतात कोणी येत नाही पण जर तुम्ही इथे आला असाल तर प्लीज तुम्ही येऊन या व्यासपीठावर विराजमान व्हायचे. तुमचं या व्यासपीठावर स्वागत आहे असे आमचे या स्पर्धेचे आयोजक शिवाजी भाऊ सासे यांच्या वतीने तुम्हाला सूचना येते, तुम्हाला विनंती येते आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण इथे व्यासपीठावर येऊन आपलं इथे या व्यासपीठाची शोभा वाढवायची प्लीज सर. चला दोन संघाच्या कॅप्टनला विनंती असे शिरगाव संघाचा कॅप्टन आणि पवाळे संघाचा कॅप्टन जर कुठे असेल तर कॉमेडी बॉक्स मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायचे प्लीज सर. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच यायचे आणि रिपोर्टिंग करायचे. नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न करायचे. सचिनजी सोरगे सर आणि समीरजी पवार सर जर कुठे असेल दोन्ही कॅप्टनला विनंती आहे तरी लगेचच यायचे. या पंच लेग बाईज का बॅटला ब्रश बाईज? ओके सर, थँक्यू सो मच. चला शिरगाव संघाचे कॅप्टन सचिनजी चोरगे हे इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा इथे स्वागत. आणि तसंच पावाळे संघाचा कर्णधार जर कुठे असेल कॉमेडी बॉक्स मध्ये लगेच रिपोर्टिंग करायचे. समीरजी पवार, पवाळे संघाचा कर्णधार मयूरजी चौधरी कुठे असेल कॉमेडी बॉक्स मध्ये संपर्क करायचे प्लीज. तुमचं स्वागत आहे इथे. यावेळेस थोडासा टप्पा पडला, थोडा उचली घेतली चेंडूनी आणि हा इथे डॉट बॉल. या डॉट बॉलच्या समाप्तीने
धापलकर धावा जाऊन पोहोचल्यात 8 या आकड्यावर. आठ धावा धावपालकावर लागल्यात. चांगली बॅटिंग मध्ये कमालीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली आणि निश्चितच गोलंदाजी मध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी करी यात काही शंका नाहीये. यावेळेस शॉर्ट बॉल इथे पाहूया. थोडासा समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावपालकर धावा जाऊन पोहोचल्यात 9 या आकड्यावर. चला दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल चला सर तुम्हाला विनंती आहे. कैलासजी सासे या कुडोली गावचे एक व्यक्तिमत्व ज्येष्ठ नागरिक त्यांना मी विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम नाणेफेकीचा कार्यक्रम करण्यासाठी लगेच कॉमेडी बॉक्स मध्ये यायचे असे आमचे स्पर्धेचे आयोजक शिवाजी भाऊ सासे यांच्याकडून तुम्हाला विनंती आले. प्लीज त्यांच्या विनंतीला मान देऊ इथे कॉमेडी बॉक्स मध्ये यायचे. कैलासजी सासे जर कुठे असेल तुम्हाला वारंवार विनंती करतोय. प्लीज पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो. या स्पर्धेचे आयोजक शिवाजी भाऊ सासे यांच्या वतीने तुम्हाला विनंती आले. चला दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आणि सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक शिवाजी भाऊ सासे यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न केला जाईल. कैलासजी सासे सर हे घरी गेल्यामुळे शिवाजी भाऊ सासे सर यांच्या हस्ते हा कॉल संपन्न केला जाईल. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. स्ट्राइक एंड बॅट्समन यज्ञेश लाटे चायनीज कॉर्नरचे ओनर पिंपळगाव संघाचे. पाहूया उजव्या हाताचा फलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली यज्ञेश लाटे याने आणि पाहूया उजव्या हाताचा गोलंदाज पुन्हा एकदा फुलटॉस बॉल इथे सरळ बॅटने प्रहार केलाय. चेंडू निघून जाईल. वाईड इस लोंगानला क्लिअर करून सीमा रेषेपार येतोय यज्ञेश लाटेच्या बॅट मधून मॅक्झिमम षटकार. पवाळे संघाने नाणेफेकीचा कॉल इथे जिंकलेला आहे आणि फील्ड पारंपरिक पद्धतीने चाललेला निर्णय म्हणजे क्षेत्ररक्षण स्वीकारले. बॅटिंग साठी आमंत्रित केले ते मात्र शिरगाव संघाला. चला दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. यानंतर होणारा सामना यावेळेला पुन्हा एकदा यज्ञेश लाटेच्या बॅट मध्ये वाईड इस लॉंग ऑफला येतोय हा सलगचा दुसरा षटकार. ज्या प्रकारे प्रवीण भोईर या फलंदाजाने बॅटिंग केली त्या प्रकारे यज्ञेश लाटे नावाचा फलंदाज या मैदानामध्ये सज्ज होतोय. तशा प्रकारे बॅटिंग अटॅक त्याच्या माध्यमातून इथे पाहायला भेटला. 2 चेंडूचा खेळ इथे त्याने फेस केला. 2 चेंडू मध्ये सलगचे 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटला. यज्ञेश लाटे ऑन फायर. इथे मात्र वादळ गुंगवतो यज्ञेश लाटे या फलंदाजाचा बॅट मधून. चांगले फटके आता सध्याच्या घडीला पाहायला भेटतात. पाहूया तिसरा बॉल कशा प्रकारे पेस करी यावेळेला उडवला बॉल टॉप एज लागला. इथे पाहूया चेंडू निघून जाईल.
काऊ कॉर्नर रिजनला पार करून येतोय हा यज्ञेश लाटेच्या बॅट मधून सलगचा तिसरा षटकार. ज्या प्रकारे फटकेबाजी धानोली संघाकडून झाली तशा प्रकारे बॅटिंग अटॅक आता मात्र सुरू आहे. तो मात्र पिंपळगाव संघाकडून यज्ञेश लाटे नावाचा फलंदाज मैदानामध्ये घोंघवते. वादळ आलाय, ज्या वादळाला इथे शांत करावा लागेल. आता मात्र 3 बॉल फेस केले, 3 बॉल मध्ये 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले आणि निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचले 28. लॉस ऑफ 0 विकेट. 28 आकड्यावर धावफल आहे आणि पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी आता मात्र पाहावं लागेल. तशा प्रकारचे बॅटिंग जी मात्र धानोली संघाकडून झाली. प्रवीण भोईरच्या बॅट मधून चांगली फटकेबाजी पाहायला भेटली. तशा प्रकारे यज्ञेश लाटे नावाचा फलंदाज या मैदानामध्ये फटकेबाजी करतोय. बॅटिंग अटॅक चांगल्या पद्धतीचा सुरू आहे. 3 षटकार यज्ञेश लाटेच्या बॅट मधून पाहायला भेटले. इथे पाहावं लागेल शॉर्ट बॉल ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न होता. बॉटम हँडचा वापर चांगल्या पद्धतीने केला होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. व्यवस्थित बॅटच्या रनआउट मध्ये चेंडू काही घेतला नाही. निश्चित हा बॉल येते डॉट कमबॅक करायचा प्रयत्न असेल गोलंदाज सागरचं आणि निश्चित चौथा बॉलची इथे समाप्ती झाली. 4 बॉल मध्ये 18 धावा खर्च केल्यात. जशा प्रकारची फटकेबाजी हवी होती तशी फटकेबाजी यावेळेस करतो. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता, मिस टायमिंग स्ट्रोक झाला, सुरेख प्रकारचा झेल टिपला आणि निश्चितच यज्ञेश लाटेचा खेळ इथे संपला. निलेशजी लाटे जर याच्या बॅट मधून सलगचे 3 षटकार पाहायला भेटले तर विजयजी ठाकरे याचकडून तेजस ठाकरे याचकडून 201 रुपयाचा कॅश प्राइज असेल 3 षटकारांसाठी सलगचे. निलेश टॉप एज लागला, पाहूया इथे सुरेख प्रकारची फिल्डिंग पाहायला भेटली. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. 1 धाव कंप्लीट केली. 1 धावेच्या मदतीने धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात 29 या आकड्यावर. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये धावपलकर लागल्यात 29. लॉस ऑफ 1 विकेट. यज्ञेश लाटे नावाचा फलंदाज डगआउट मध्ये शांत बसलाय आणि यज्ञेश शांत करण्याचं काम जे मात्र गोलंदाजाने केलं तो मात्र सागर गोलंदाज. यज्ञेश नावाचा फलंदाज चांगल्या प्रकारची फटकेबाजी करीत होता. त्यानंतर थोडासा एक आनंदाचं वातावरण डगआउट मध्ये इथे मात्र झाला होता पण त्यानंतर यज्ञेश नावाचा फलंदाज पुन्हा एकदा बाद झाला. पुन्हा एकदा चिंतेची बाब बनली. नाराज असेल स्वतःवर, आपली विकेट गमावली ते मात्र यज्ञेश लाटेने. मग पाहावं लागेल आता मात्र निलेश नावाच्या फलंदाजाला आपल्या संघाची जिम्मेदारी घ्यावी लागेल. आपल्या संघासाठी तारणहार मानावा लागेल. अजूनही 18 चेंडूचा खेळ आहे. या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही इथे चांगल्या प्रकारचा बॉल फेस केला. हलकीशी दिशा दिली बॉलला आणि 1 धाव इथे कंप्लीट केली. 17 धावा 43 धावांची गरज असेल. 17 बॉल 43 धावा. कशा प्रकारे हा सामना चेस करेल हे सुद्धा पाहावं लागेल. पिंपळगाव संघ 17 बॉल आणि 43 धावा इथे पाहावं लागेल. मोठा फटका खेळायचा होता, इथे टप्पा पडला, त्यानंतर थोडा खाली राहिला चेंडू. निश्चित हा बॉल इथे डॉट बॉलची एक समाप्ती झाली. डॉट बॉलने फलकावर धावा जाऊन पोहोचल्या ते फक्त आणि फक्त 30 या आकड्यावर. इथे पाहावं लागेल अजून एक डॉट बॉल. जसजसे बॉल डॉट होतात तसतसं प्रेशर इथे मात्र पाहायला भेटतोय बॅटिंग करणाऱ्या पिंपळगाव संघाने. आता मात्र थोडासा एक दबाव दडपण जे मात्र घेतलंय कारण यज्ञ जेव्हा आउट झाला तेव्हा मात्र दडपण आलं बॅटिंग करणाऱ्या पिंपळगाव संघावर आणि आता मात्र एक शांत आणि संत खेळ चालू आहे.
तो मात्र बॅटिंग करणार पिंपळगाव संघाचा. यावेळी मोठा फटका इथे पाहावं लागेल. पाहूया चेंडू होतोय वन बाउन्स सी मारेश पार येतोय. हा डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करून चौकार. क्रमांक 3 चा षटक मार्गस्थ आहे. मंगेश नावाचा गोलंदाज क्रमांक 3 चा षटक घेऊन आलाय. मैदानामध्ये सज्ज आहे आणि निश्चितच अजूनही 2 चेंडू या षटकात दिला असतील. 5वा बॉल मंगेशचा कशा प्रकारे फेस इथे पाहावं लागेल. टॉप एज लागला हवेमध्ये चेंडू आणि इथे विकेटचं पतन. निलेशला मात्र क्रीज सोडावी लागते. न्यू बॅट्समन दाखल झाले मैदानामध्ये. विजय निलेश नावाचा फलंदाज अद्याप मैदानामध्ये आहे. सलामीला आलाय. अजूनही कोणते मोठे फटके त्याच्या बॅट मधून पाहायला भेटला नाही. सरळ बॅटने प्रहार केलाय. तिथे पाहूया एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला तिथून फिल्डर उपस्थित. 2 धावा पाहता पाहता कंप्लीट केली आणि 2 धावेच्या मदतीने धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात. 36 या आकड्यावर. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हर मध्ये 36 धावा धावपलकर आहेत. आता मात्र एक दबाव दडपण बॅटिंग करणार पिंपळगाव संघावर. मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलंय. मंगेश नावाचा गोलंदाज झाला आणि त्याने मात्र आपल्या संघासाठी चांगला असे एक षटक त्याच्या माध्यमातून इथे पाहायला भेटला आणि निश्चितच आता मात्र पिंपळगाव संघाला इथे मात्र जखडून ठेवले. बेडा ठोकला अजूनही कोणता मोठा फटका खेळू देत नाहीये. क्रमांक 4 चं षटक मार्गस्थ आहे. प्रवीण नावाचा गोलंदाज इथे 4 ओव्हर नंबर 4 घेऊन आलाय. पण आता मात्र पाहावं लागेल. बारा चेंडू 38 धावांची गरज आहे. कशा प्रकारे हा सामना इथे चेस करील बॅटिंग करणार पिंपळगाव संघ. थोडा इथे अवघड झालाय पण पाहूया. अवघडला इथे सोपं करावं लागेल. आपल्या संघाचा इथे जर विजय प्राप्त करायचा असेल तर 12 चेंडू 38 धावांची गरज आहे. ते सामना इथे चेस करावा लागेल. निलेश आणि विजय व ही जिम्मेदारी असेल. यावेळेस चांगल्या प्रकारचा चांगल्या पद्धतीचा बॉल टाकला. बुडल्या स्पॉट मध्ये चेंडू पडला. त्यानंतर थोडी उसली घेतली आणि निश्चित हा बॉल इथे डॉट बॉलची एक समाप्ती झाली. पहिलाच बॉल इथे डॉट प्रवीणच्या माध्यमातून पाहायला भेटला. यावेळेस बॅकफुटवर जाऊन इथे कटवायचा होता. पॉइंटच्या डोक्यावर उडवायचा होता पण निश्चित बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि निश्चित हा बॉल इथे डॉट. आणखीन डॉट बॉल सलगचा दुसरा डॉट बॉल इथे पाहायला भेटला. पाहावं लागेल. इथे स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने प्रहार केला. एक धाव इथे कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात. 37 या आकड्यावर. इथे मात्र जसजसे चेंडू प्रवीणचे चेंडू जे क्रीजवर पडतात तस तसा प्रेशर आणि प्रेशर वाढतोय तो बॅटिंग करणार पिंपळगाव संघावर. इथे पाहूया. उडवला बॉल हवेमध्ये आणि चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करून उशिराने येणारा हा षटकार. चला यानंतरचा सामना पवाळे विपक्ष शिरगाव. त्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की शिरगाव संघाने कॉमेडी बॉक्सच्या इथे येऊन इथे बसण्याची सुविधा केली. तिथे येऊन बसायचे आणि
फिल्डिंग साठी सज्ज राहायचे ते म्हणजे पावळे संघाला यावेळेस चांगल्या प्रकारचा बॉल आणि चांगल्या प्रकारचा फटका डीप फाईन लेग बाउंड्री लाईनला क्लिअर करून चेंडू होतोय फरा सीमारेषे पार चौकार. 47 धावा 7 चेंडू 26 धावांची गरज. 7 चेंडू 26 धावा. उजव्या हाताचा गोलंदाज प्रवीण इथे पाहावं लागेल. फुलटॉस बॉल होता सरळ बॅटने प्रहार केलाय. डीप मधून फिल्डर येतोय तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली. आता मात्र समीकरण राहिले 6 चेंडू आणि 6 चेंडू 25 धावांची गरज असेल. कशा प्रकारे हा टार्गेट चेस केला जाईल हे सुद्धा इथे पाहावं लागेल. आणि सध्याच्या घडीला विचार केला तर मजबूत स्थितीमध्ये ती मात्र गोलंदाजी करणारी टीम म्हणजे धानोली संघ. करंज स्पोर्ट चषक 2022 ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. या गोड दिवसाची सुरुवात इथे झाली आणि आपल्या भेटीला हा दुसरा सामना इथे पाहतोय आपण. धानोली विपक्ष पिंपळगाव संघ आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सातत्याने ते आपल्या गावाची उंची वाढवायचा प्रयत्न करत असतात आणि सातत्यात मुरबाड तालुक्यामध्ये कोणती स्पर्धा म्हटली का त्यांचा आशीर्वाद त्या स्पर्धेवर असतो. आणि एक या कुडोली गावाचे एक व्यक्तिमत्व दिलदार व्यक्तिमत्व समाजसेवक आणि खूप मोठं असं कार्य त्यांनी हातात घेतलं. सर्पमित्र म्हणून त्यांची ओळख तयार झाली. म्हणजेच या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवाजी भाऊ सासे सर यांच्या सामर्थ्यातून घडलेली ही स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आणि निश्चितच चांगल्या प्रकारे भव्य दिव्य आयोजन इथे पाहायला भेटले. पाहूया सरळ बॅटने प्रहार करायचा होता आणि निश्चित हा बॉल इथे डॉट. पहिल्या बॉलवर एक चौकार पाहायला भेटला त्यानंतर डॉट. आता मध्ये 4 चेंडू 21 धावांची गरज असेल. निलेश सलामीचा आलेला फलंदाज अद्याप मैदानामध्ये सज्ज आहे. उजव्या हाताचा गोलंदाज इथे पाहावं लागेल. सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन ड्राईव्ह खेळायचा होता. बॉटम हँडचा वापर चांगल्या पद्धतीने केला होता पण बॉल मात्र बॅटच्या रनआउट मध्ये भेटला नाही. निश्चित हा बॉल येते डॉट. डॉट बॉलच्या समाप्तीने धावपलकर धाबा जाऊन पोहोचल्यात 52. यावेळेस टॉप एज लागला हवेमध्ये. उंची जास्त अंतर थोडं कमी आणि निश्चित हा जेल कलेक्ट करायचा प्रयत्न चांगला केला होता. लास्ट मोमेंटला जेल सुटला. धरणीला दान केला जेल. निश्चितच एक धाव कंप्लीट केली. आता मात्र संकटाच्या छायेत उभी असणारी टीम डगआउट मध्ये थोडस शांततेचं वातावरण जे मात्र झालंय ते मात्र पिंपळगाव संघाचे. मग पाहावं लागेल कशा प्रकारे हा सामना इथे मात्र संपुष्टात होईल हे सुद्धा पाहावं लागेल. सध्याची मजबूत स्थिती पाहिली तर धानोली गावाची चांगल्या पद्धतीने गोलंदाजी बॉलिंग अटॅक केला आणि आपल्या संघाला इथे विजयाचा रस्ता इथे दाखवत असताना विजयाची दिशा त्यांच्या सामर्थ्यातून इथे पाहायला भेटली. उजव्या हाताचा गोलंदाज साई क्रमांक 5 षटक मार्गस्थ आहे. इथे पाहूया यॉर्क लाईन मध्ये चेंडू टाकला. हलकीशी दिशा द्यायची होती. सरळ बॅटने प्रहार करायचा होता. निश्चित एक धाव इथे कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने धावपलकर धावा जाऊन पोहोचल्यात 54 या आकड्यावर. अतिशय चांगली गोलंदाजी जी मात्र सातत्याने पाहायला भेटली ती मात्र गोलंदाज करणाऱ्या धानोली संघाची इथे पाहावं लागेल. पवाळे संघ इथे उपस्थित आहे त्यांचा सुद्धा मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. आणि जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. आपण हारला नाही. आपले प्रयत्न मात्र कमी पडले आणि निश्चितच पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.